अब की बार मोदी सरकार असा नारा देत महायुती यंदाच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाते। परंतु मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी एक स्वतःसाठी वेगळाच नारा दिलाय। त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे मावळमधले उमेदवार संजोग वागेरे पाटील आहेत। खरं तर बारणेंनी एक नवीन नारा दिला, अब की बार फिर से आप्पा वारणे खासदार। हा नारा दिल्यामुळे काही धडकी वगैरे भरली का तुम्हाला? असला धडकी भरण्याचा प्रकार कधी आपल्याला म्हणजे आजपर्यंत आलेला नाही आणि असले नारे खूप मी ऐकलेले आहेत आणि याच्यामध्ये जनता मतदार राजा हा अबकी बार महाविकास आघाडी का उमेदवार असाच नारा आज मतदार राजांनी दिलेला आहे। तर तुम्हाला ओळखत नाही कुणी असं बारणे अनेकदा या ठिकाणी म्हणलेले आहेत। आमच्याकडे बाईट देतानाही ते बरेचदा बोलतात। मग अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी नरेंद्र मोदींना सभा घ्यावी लागते। याच्यामध्ये म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मला मनापासून आदर आहे, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। मोदी साहेबांना या ठिकाणी यावं लागतंय, तर याच्यातनंच आपण ओळखून घ्यावं की त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतोय असं त्यांना वाटल्यामुळेच आदरणीय पंतप्रधानांना त्यांना बोलावं लागलं। महायुतीमध्ये मोठी खदखद आहे असं अनेकदा चर्चा सुरू आहे, अनेकदा तसं समोरही येतं आणि तुम्ही पण म्हणता की राष्ट्रवादीचे बरेच अजित पवार गटातले पदाधिकारी तुम्हाला नेहमी वारंवार इकडं तिकडं असं प्रचारादरम्यान या ठिकाणी भेटत असतात आणि हीच खदखद दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे एक दिल्लीचं 6 जणांचं पथक मावळ लोकसभेत आलेलं आहे आणि बारणेंचा नेमका प्रचार कसा सुरू आहे, राष्ट्रवादी प्रचार करतंय का, भाजप प्रचार करतंय का, ही पाहण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। आता त्यांना जर मी अनोळखी उमेदवार वाटत होतो किंवा ते मला ओळखत नव्हते तर याच्यावरूनच समजायचं की आज समजा हे जे पथक जे काय आलेलं आहे हे म्हणजे तुमच्या माध्यमातूनच आम्हाला या ठिकाणी समजतंय, तर ह्याच्यावरूनच त्यांच्या बाबतीतलं त्यांच्या महायुतीमध्ये त्यांच्यावर किती विश्वास आहे हे ह्या पथकावरूनच कळतं की ते पथक या ठिकाणी प्रचारासाठी आले। संजोग पाटील म्हणून एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचा अर्ज भरण्यासाठी बारणेंचे समर्थक त्या ठिकाणी होतो। तसा लोगो पण मोदी यांनी बारणेंचा त्यांच्या बिल्ल्यावरती होता, खिशावरती होता। तरी ते म्हणतायत की मी कोणताही असा उमेदवार दिलेला नाहीये, विरोधक विनाकारण त्याचा या ठिकाणी इश्यू करतात। नाही, आम्ही इश्यू केलेला नाही, आपल्या माध्यमातूनच म्हणजे मी प्रेसला पाहिलंय, TV चॅनलला पाहिलंय, जो अर्ज त्या उमेदवाराचा भरण्यासाठी लोक आली होती तर ती त्यांचा जो खिशाला बिल्ला आहे त्यांचा फोटो आहे, मोदी साहेबांचा फोटो दिसतोय, तर ह्याच्यावरून समजायचं की त्यांनीच त्यांच्यासाठी समर्थनासाठी ते आले असावेत। हे तर स्पष्ट चित्र दिसतंय कारण की ते त्यांचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित होते, तर याच्यावरून स्पष्ट आहे की ते त्यांच्यामार्फतच तो अर्ज भरला असावा। संजोग वागेरे पाटील हे अनोळखी उमेदवार आहेत असं श्रीरंग बारणे अनेकदा या ठिकाणी म्हणत आलेले आहेत।